एसएससी एमटीएस हवालदार भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। एसएससी एमटीएस हवालदारची भरती निघालेली आहे आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे 26 जून 2025 पासून फॉर्म भरणे चालू झाले आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 24 जुलै 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। आणि एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येते एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये। आणि एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये सिलेक्शन होण्यास जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं करून सांगू राहिलो तर एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये 40 प्रश्न पेपरला विचारले जाणार आहे आणि 40 पैकी जे पासिंग ठेवण्यात आले आहे तर युआर कॅटेगरीसाठी 12 मार्कावर पासिंग ठेवण्यात आली आहे, एसटी कॅटेगरीसाठी 8 मार्कावर पासिंग ठेवण्यात आली आहे, ओबीसी कॅटेगरीसाठी 40 पैकी 10 मार्कावर या ठिकाणी पासिंग ठेवण्यात आले आहे। तर जास्त चान्स आहे एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे। आणि एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये सिलेक्शन झाल्यावर आपल्याला ड्यूटी कोणत्या ठिकाणी करावं लागणार आहे, वर्दी असणार आहे की असणार आहे, त्याचबरोबर यामध्ये आपल्याला कोणकोणतं काम करावं लागणार आहे, त्याचबरोबर यामध्ये ग्राउंड किती आहे, उंची किती आहे, छाती किती आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय, वय काय आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एसएससी एमटीएस हवालदार भरतीबद्दल सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी एमटीएस हवालदार भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतात। 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। तर एसएससी एमटीएस हवालदार भरतीचे 26 जून पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे या ठिकाणी चालू झाले, एक लक्षात ठेवा। तर एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये आपल्याला या ठिकाणी वर्दी सुद्धा असते, एक लक्षात ठेवा, कारण की बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट असते की सर एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये वर्दी आहे काय, तर आता सांगून देतो वर्दी असते, यामध्ये खाकी वर्दी, एक लक्षात ठेवा। आणि एसएससी एमटीएस हवालदार मध्ये काम कोणतं आपल्याला करावं लागते तर जे मंत्रालय असते, मंत्रालयामध्ये जे पण मंत्रालय असते जसं सडक मंत्रालय झालं, परिवहन मंत्रालय झालं, तर ह्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो मंत्रालयामध्ये आपल्याला त्या ठिकाणी काम असते की फाईल आपल्याला नेऊन द्यावं लागते आणि आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवावं लागते कोणती फाईल कुठं आपण ठेवलेली आहे। तर आपल्याला फाईल न्यायचं काम त्या ठिकाणी असते एसएससी एमटीएस हवालदारांना आणि जवळपास 8 घंटेची ड्युटी, एक लक्षात ठेवा। आणि एसएससी एमटीएस हवालदारची जी भरती आहे याच्या अगोदर 10 वर्षा अगोदर झालं, 15-20 वर्षा अगोदर कशा प्रकारे असायची की एसएससी एमटीएस हवालदारवाल्यांना कोणतं काम करायला लागत आहे, माठ त्यांना भरून ठेवावं लागत आहे, त्याचबरोबर कुलरामध्ये त्यांना पाणी भरून ठेवावं लागे, हे काही काम त्यांना पहिले करावं लागत आहे इथून 15-20 वर्षा अगोदर। पण आता एसएससी एमटीएस हवालदार भरती एकदम शाही या ठिकाणी ड्युटी झाली आहे। तर यामध्ये वर्दी सुद्धा भेटते, एक लक्षात ठेवा, खाकी वर्दी यामध्ये असते। आणि आपलं जर सिलेक्शन झालं एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्येच आपल्याला या ठिकाणी ड्युटी करावी लागते, कारण की नोकरीचं जे ठिकाण आहे तर छत्रपती संभाजी महाराज नगर झालं, नागपूर पुणे मुंबई ह्यासारख्या ठिकाणी आपल्याला जे काम करावं लागते ह्या ठिकाणी आपल्याला ड्युटी करावं लागते मंत्रालयामध्ये। तर आपल्या महाराष्ट्रामध्येच आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे। तर एकदम शाही ड्युटी एसएससी एमटीएस हवालदारची। यामध्ये वयोमर्यादेवर विचार केला तर 18 ते 27 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते। एसटी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 32 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे, ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 30 पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे, ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 27 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। फीचा जर विचार केला जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 100 रुपये फी ठेवण्यात आली आहे, एससी एसटी कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 1 रुपया सुद्धा फी ठेवण्यात आली नाही आहे। त्याचबरोबर यामध्ये जर आपलं सिलेक्शन झालं एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये तर पगार सुद्धा यामध्ये आपल्याला 30 ते 40 हजार रुपये महिना या ठिकाणी भेटणार आहे, 21,700 ते 69,100च्या दरम्यान यामध्ये पगार भेटणार आहे। तर एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये निवड प्रक्रियेचं जर पाहिलं पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या यामध्ये काय असणार आहे, पेपर असणार आहे आणि 2 सेक्शनमध्ये यामध्ये पेपर असणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये आपला ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आहे। तर एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये आपल्या जे यामध्ये 2 पेपर आहे, तर पहिला जो पेपर आहे हा क्वालिफाय पेपर आहे, तर एकाच दिवशी पेपर असते, एकाच दिवशी आपल्याला सर्व ते दोन्ही पेपर या ठिकाणी द्यायचे। तर पहिला जो पेपर आहे एकदम नॉर्मल आहे, तर पहिला पेपर जो असणार आहे त्यामध्ये 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीची 20 प्रश्न, गणिताची 20 प्रश्न, टोटल 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 3 गुण, 120 मार्काचा हा पेपर असणार आहे, 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 45 मिनिटाचा टाइम आपल्याला भेटणार आहे, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। तर आपल्याला पहिल्या पेपरमध्ये तुक्के वगैरे या ठिकाणी मारायचे आहे आणि त्याचबरोबर आपण गणित बुद्धिमत्ता चाचणी केलंही नाही तरी आपण या ठिकाणी पास होऊन जाणार आहे, कारण की मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो पहिल्या पेपरमध्ये पासिंग खूप कमी ठेवण्यात आली आहे, क्वालिफाय पेपर आहे म्हणून। तर एससी एसटी कॅटेगरीसाठी 40 पैकी 8 प्रश्न जर तुमच्या बरोबर आले तर आपण पेपर या ठिकाणी पास असणार आहे। त्याचबरोबर तुम्ही ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 40 पैकी आपले 10 प्रश्न बरोबर आले तर
तर आपण पेपर पास असणार आहे। तुम्ही जर या ठिकाणी UR कॅटेगरीचे असाल आणि तुम्हाला 40 पैकी 12 प्रश्न बरोबर तुमचे आले तर आपण या ठिकाणी पेपर पास असणार आहे। एवढी कमी पासिंग या ठिकाणी ठेवण्यात आले। आपण म्हणजे गणित बुद्धिमत्ता चाचणी केलं आणि अंदाजे टोले मारले तरी सुद्धा आपला पहिला पेपर या ठिकाणी निघून जाते। मेन आपलं जे या ठिकाणी कट ऑफ लागते, मेरिट लागते, तर ते सेक्शन 2 च्या पेपरमध्ये लागते, दुसऱ्या पेपरमध्ये लागते। तर दुसरा पेपर कशा प्रकारे आहे तर पहा, दुसऱ्या पेपरमध्ये जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 3 गुण आहे। इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 3 गुण आहे। तर टोटल 150 मार्काचा पेपर असणार आहे। 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 3 गुण आहे। आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग 3 सेकंड निगेटिव्ह मार्किंग आहे। 45 मिनिटाचा टाइम आपल्याला भेटणार आहे। तर मेन मेरिट आपलं दुसऱ्या पेपरवर या ठिकाणी होणार आहे, GK आणि इंग्रजी ग्रामर यामध्ये। तर याच्यावरच आपलं मेरिट या ठिकाणी बनणार आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की मी तुम्हाला वारंवार या ठिकाणी सांगत आलो की SSC AMTES हवालदारची भरती निघणार आहे म्हणून। तर चांगली आतापासून तयारी करा, चांगला आतापासून अभ्यास करा। जे पण विद्यार्थी मेहनत करणार आहे, अभ्यास करणार आहे, त्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे। आणि SSC AMTES हवालदारचा महाराष्ट्राचा जो कडाप हा कमी जातो। तर मागच्या वर्षी जो महाराष्ट्राचा कडाप गेलता होता तर 130 मार्कापर्यंत मुलांचं सिलेक्शन झालं होतं नॉर्मलायझेशनचे मार्क धरून। तर नॉर्मलायझेशनमध्ये 30-30, 35-35 मार्क यामध्ये SSC AMTES हवालदारमध्ये वाढते, कारण की एका प्रश्नाला 3 गुण असल्यामुळे। तर जास्त चान्स आहे SSC AMTES हवालदार भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे। आणि हे झाल्यानंतर पेपर झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं ग्राउंड आहे। तर उंचीचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 157.5 सेंटीमीटर उंची लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 152 सेंटीमीटर लागते, छाती 81 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी। त्याचबरोबर आपण ग्राउंडचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे आणि 1600 मीटर रनिंग आपल्याला 15 मिनिटांमध्ये मारायची आहे। तर 1600 मीटर रनिंग कोणीही या ठिकाणी 15 मिनिटांमध्ये आरामात या ठिकाणी मारून देते, लक्षात ठेवा, नॉर्मली आहे। तर 15 मिनिटाचा टाइम आपल्याला 1600 मीटर रनिंगसाठी यामध्ये भेटणार आहे। जे पण पुरुष उमेदवार 1600 मीटर रनिंग हे 15 मिनिटांमध्ये मारणार आहे, ग्राउंड क्वालिफाय असणार, ग्राउंड पास या ठिकाणी असणार आहे। त्याचबरोबर महिला उमेदवारांचं ग्राउंड आपण पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी यामध्ये 1 किलोमीटर रनिंग आणि 1 किलोमीटर रनिंग महिला उमेदवारांना 20 मिनिटांमध्ये मारायची आहे। तर आरामात आपण या ठिकाणी 1 किलोमीटर रनिंग 20 मिनिटांमध्ये आरामात आपण या ठिकाणी मारून देतो, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर यामध्ये ग्राउंड एकदम नॉर्मली आहे, ग्राउंड आहे, ग्राउंडसाठी भरपूर या ठिकाणी टाइम देण्यात आला। आपण प्रॅक्टिसही नाही केली तरी सुद्धा आपण या ठिकाणी ग्राउंड काढू शकतो। तर मेन आपलं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे, तर ते SSC AMTES हवालदार भरतीमध्ये पेपरवर या ठिकाणी होणार आहे। तर जास्तीत जास्त आपण या ठिकाणी अभ्यास कोणता केला पाहिजे, जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे तर ते त्या ठिकाणी तुम्ही करण्याचा प्रयत्न करा। जे मागील वर्षी प्रश्न परीक्षेला विचारले गेले होते SSC AMTES हवालदार भरतीमध्ये तेच प्रश्न या ठिकाणी तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा। तेच प्रश्न जे रिपीट पेपरला येत असते, लक्षात ठेवा, ते नाही आले त्याच्या रिलेटेड येते, ठीक आहे। तर जास्त चान्स आहे SSC AMTES हवालदार भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे। सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे। आपलं जर सिलेक्शन झालं तर महाराष्ट्रामध्येच आपल्याला ड्युटी भेटणार आहे। नागपूर झालं, छत्रपती संभाजी महाराज नगर झालं, पुणे झालं, मुंबई झालं, ह्यासारख्या ठिकाणी। तर चांगली ही भरती या ठिकाणी निघाली आहे। आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आतापासून अभ्यास करा, सेल्फ स्टडी करा, आतापासून चांगले पुस्तक घेऊन घ्या। आणि जे पण विद्यार्थी इमानदारीने अभ्यास करणार आहे, मेहनत करणार आहे, त्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन यामध्ये होणार आहे। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय